हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज उठायला थोडासा उशीरच झाला होता, पण पटकन उठले आणि जे काही कामं असतात सकाळची ते आवरून घेण्याचा प्रयत्न करत आहे मी. तर मी अगोदर कणिक तिंबल्यानंतर अख्खा मसूरची भाजी करायची होती आज, कारण ते रात्रीच भिजत घातलेलं होतं. मला तर अख्खा मसूर नाही आवडत, पण राहुलला आवडतो म्हणून मी तो भिजवला होता आदल्या दिवशीच. त्याच्यामुळं पटकन मग त्यांचा टिफिन तयार करून दिला आणि मला पण रुटीन चेकअपसाठी दवाखान्यामध्ये जायचं होतं, तर मी पण त्यांच्यासोबतच ते ऑफिसला जात होते. तर ते म्हणले की मी सोडतो तुला, तर त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत. आणि तसंही मला दवाखान्यामध्ये ना एकटीला जावंच वाटत नाही, खूप भीती वाटत असते. तर माझा चेहरा बघून हे ओळखून गेले होते की हिला इंजेक्शनची खूप भीती वाटत आहे. तर ते त्यांचं काय आपलं हसायचं चालू होतं. मी त्यांना म्हणत होते की मला आज नाही जायचं, पण ते म्हणले की गेलंच पाहिजे. मग काय दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर मग जे काही रुटीन चेकअपचं आहे ते सगळं झालं. त्याच्यानंतर मग त्याने थोडेशा अशा मेडिसिन लिहून दिलं. त्याच्यानंतर मग मी घरी आल्यानंतर थोडासा आराम केला, मेडिसिन खाल्ले, जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर मग लक्षात आलं की आता तर पाडवा येणार आहे. तर त्याच्यामुळं मग मला थोडीशी अशी डीप क्लिनिंग पण करायची होती भांड्यांची. ते सगळं आवरून घ्यायचं होतं. मग काय लागले कामाला, सगळं अगोदर किचन आवरून घेतलं. त्याच्यानंतर मग आणि हो, एक सांगायचंच राहिलं की माझ्या मुलाला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्याच्या एक्झाम झालेल्या आहेत. तर माझा कॅमेरामन हा माझा मुलगाच आहे. त्याला खूप आवडतं असं कॅमेराचं फोटो शूटिंग करायला किंवा असे व्हिडिओ काढायला. तर तो म्हणला की मीच मम्मी काढतो तुझे व्हिडिओ वगैरे. तर तो त्याच्या कामाला लागला, मी माझ्या कामाला लागले. मग काय दोघं मिळून आम्ही दिवसभरच मला तर आज वाटलं की किचनने मला दत्तकच घेतले, कारण माझा अख्खा दिवस हा किचनमध्येच गेलेला आहे आज. ते बघायला जितकं सोपं वाटत असेल, पण ते अख्खा दिवस माझा किचनमध्येच गेला आहे. त्याच्यानंतर मग मी सगळं अगोदर व्यवस्थित किचन ओटा साफ करून घेतला, म्हणजे किचन ओट्यावरती धुतलेले भांडे ठेवता येईल ह्याच्यामुळे मग अगोदर किचन ओटा सगळा साफ करून घेतला. मग ठरवलं की आता डबे. मग काय मस्तपैकी टी व्हीवरती गाणे लावल्यानंतर थोडंसं असं एनर्जेटिक वाटत असतं मला. म्हणजे काम करते वेळेस जास्त कामाचा लोड आला की मग मस्तपैकी गाणे लावत असते. त्याच्याने नाही का असं थोडंसं मूड पण फ्रेश राहत असतो. त्याच्यामुळं मग मस्त गाणे लावले आणि नंतर मग डबे काढायला घेतले. मग डबे काढते वेळेस तर माझा खूप गोंधळ उडून गेला, कारण कुठून सुरुवात करायचं हेच कळत नव्हतं. हे जे पितळेचे भांडे दिसत आहेत ना, हे दिसायला एवढे सुंदर दिसत आहेत, पण ह्याला घासते वेळेस ना खूप परेशानी होत असते. आणि ह्या पितळेच्या भांड्यांना 2 पिढ्यांचा वारसा आहे. म्हणजेच हे पितळेचे जे भांडे दिसत आहेत तुम्हाला, हे माझ्या आजी सासूचे आहेत. त्याच्यानंतर माझ्या ते सासूबाईंना दिले त्यांनी, आणि त्याच्यानंतर ते माझ्याकडं आले. म्हणजे 2 पिढ्यांचा ह्याला वारसा लाभलेला आहे. तर मी मस्तपैकी सगळं आवरून घेतलं. अगोदर सगळी मांडणी सगळी रिकामी केली. त्याच्यानंतर मग एक भांडे असे घासून काढले. भांडी घासायचं काम तर तसं दिसायला खूप इझी दिसत असेल, पण ते खूप मेहनतीचं काम आहे. जिमला जायची गरजच नाही. जे काही एक्सरसाइज करायची आहे ना, ती किचनमध्येच एवढी एक्सरसाइज होत असते की जिमला जायची कधी गरजच पडत नाही. तुम्हाला पण वाटतं का हे खूप मेहनतीचं काम आहे? तर वाटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला भांड्यांबद्दल काय वाटतं ते. खरंच एका गृहिणीचं आयुष्य ना तर त्या भांड्याकुंड्यांमध्येच सगळ्याच्या अवतीभोवतीच असतं. जसं ते भातुकलीचा खेळामध्ये कसं भांडीकुंडी खूप आवडतात ना, तसं त्या प्रत्येक गृहिणीला ना तिचे भांडेकुंडे म्हणा, तिचं घर संसार म्हणा, खूप मनापासून तिला तो आवडत असतो. आणि ती असं कुठेही बाहेर गेलं ना तरी पण माझ्या असं अचानक लक्षात येतं की गॅस बंद केला का चालू आहे, असं एकदम नाही का असं धडकी भरल्याने होती गॅसचा तर विषय आला तर. आता तर काय नवीनच विषय निघाला, गॅस संपला की आता टेन्शनच आहे, कारण आम्ही बुक तर केलेलं आहे, पण आता ते 25 दिवसाच्या नंतरच येणार आहे. पण तो 25 दिवसानंतर पण भेटेल का नाही याची गॅरंटी नाही. गावाकडचं बरं आहे आपलं, मस्तपैकी चूल वगैरे लावता येते, पण शहरामध्ये तसं काहीच करता येत नाही. आणि खरंच गावाकडचंच आयुष्य खूप चांगलं आहे. अथर्वला गप्पा मारत आता भांड्याचं काम झालेलं आहे. पितळेचे जे भांडे होते ते घासून आता वाळत टाकलेले आहेत. भांडी घासत असते वेळेस अथर्व माझ्याकडं असा बघत होता, तर मग मी कौतुकाने त्याला विचारलं की काय रे अथर्व, काय बघतोस?
तर त्याला ना खूप कौतुक वाटत होतं मी भांडे घासायचं, कारण तो स्कूलला गेल्यानंतरच मी अशी डीप क्लिनिंग करायचे. म्हणजे तो असते वेळेस मी कुठला असा पसारा वगैरे काढत नसते. त्याच्यामुळं त्याला वाटत होतं की त्याची मम्मी अशी सुपरवुमनसारखं काम करत आहे. तर मला पण थोड्या वेळासाठी मी स्वतःला असं सुपरवुमनच समजले. आता पाडव्याच्या नंतर माझे उन्हाळी कामं चालू होतील. त्याच्यामध्ये जो वर्षभरासाठी साठवणुकीचा मसाला आहे तो पण मला बनवायचा आहे. आता बघू त्याला कधी वेळ भेटतो ते बनवण्यासाठी. हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि ह्या ब्लॉगविषयी म्हणजे काही सजेशन असतील तर तुमच्या इथे कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला सजेस्ट करू शकतात की याच्यामध्ये मी काय काय चेंजेस केले पाहिजेत. आजचा दिवस तर तसा खूप मेहनतीचा गेला, पण मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही म्हणत असतात. तसंच काहीसं झालं माझ्यासोबत. तर ही जी भांड्याची चमक आहे ती बघूनच मला आता समाधान वाटत आहे की मला वाटलं की माझ्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. तर ह्या ब्लॉगविषयी तुम्हाला काय वाटतं? आवडला असेल तर तुम्ही तो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.